Hello everyone, welcome to 11th Commerce, all of you. Myself, Miss Kamini Pawar from MAG Junior College, Malegaon, Camp. Today we will start your online lecture, subject Bookkeeping and Accountancy, chapter number 5, Subsidiary Book. Dear student, we are going to learn subsidiary book. Now, introduction of subsidiary book. A small business may be able to record all transactions in single journal, but as the business expands, the number of transactions become so large that the journal is required to be subdivided into special journals which are called subsidiary book. म्हणजेच लहान प्रमाणावरील व्यापारात घडून येणाऱ्या व्यवहारांची संख्या जास्त नसते, त्यामुळे अशा व्यापारी संस्थांना जर्नल आणि लेजर अशा दोन पुस्तकात सर्व व्यवहार लिहिणे सोयीचे असते. परंतु ज्यावेळेस व्यापाराचा व्याप वाढतो त्यावेळी व्यवहारांची संख्यासुद्धा वाढत असते. म्हणूनच अशा वेळी जर्नलचे डिवायडेशन करून लहान लहान किर्दी ठेवण्यात येतात आणि या किर्दींनाच आपण सबसिडरी जर्नल किंवा सबसिडरी बुक्स असे म्हणत असतो. नेक्स्ट पॉईंट, कॅश बुक with cash column. All cash and bank transactions are recorded in the cash book. म्हणजेच जे सर्व कॅश आणि बँकेचे रोखीचे व्यवहार असतात ते सर्व आपण कॅश बुकला रेकॉर्ड करत असतो. The cash book has two sides where the left hand side is receipt side and the right hand side is payment side. कॅश बुक बनवत असताना कॅश बुकला दोन बाजू असतात. First debit side and second credit side. When amount is received, details are recorded on the receipt side and when payments are made, details are recorded on the payment side. जेव्हा आपण अमाऊंट रिसीव्ह करत असतो तेव्हा त्याचे रेकॉर्ड आपण रिसिप्ट साईडला करत असतो आणि ज्यावेळी आपण पेमेंट करत असतो त्यावेळी आपण त्याचे रेकॉर्ड पेमेंट साईडला करत असतो. कॅश बुक with cash and bank column. Cash book with cash and bank column has one additional column on receipt side and payment side. With cash column, this column known as bank column. कॅश बुकमध्येच रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईडला एक कॉलम ॲडिशनल झालेला असतो. त्याच कॉलमला आपण बँक कॉलम असं म्हणत असतो. ओनली बँकिंग ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन दिस कॉलम. म्हणजेच जे फक्त बँकिंग संदर्भातले व्यवहार असतात ते आपण बँक कॉलममध्ये रेकॉर्ड करत असतो. नेक्स्ट, सिम्पल अँड ॲनालिटिकल पीटी कॅश बुक. टाइप्स ऑफ पीटी कॅश बुक. देर आर टू टाइप्स ऑफ पीटी कॅश बुक. विच वन? फर्स्ट इज सिम्पल पीटी कॅश बुक अँड सेकंड इज ॲनालिटिकल पीटी कॅश बुक. फर्स्ट इज सिम्पल पीटी कॅश बुक. सिम्पल पीटी कॅश बुक is divided into two sides, receipt side and payment side. Cash or check received from head cashier is recorded in column of amount received. PT expenses paid are recorded in amount paid column. Simple PT cash book हे दोन बाजूंमध्ये विभागलेले असते. फर्स्ट रिसिप्ट साईड अँड सेकंड पेमेंट साईड. जी कॅश किंवा चेक हेड कॅशियरकडून आलेला असतो त्याची एंट्री अमाऊंट रिसिव्डच्या कॉलममध्ये केली जाते आणि जे खर्च असलेल्या बाजूची एंट्री अमाऊंट पेडच्या कॉलममध्ये केली जाते. नेक्स्ट, ॲनालिटिकल पीटी कॅश बुक. An analytical PT cash book has two sides, left hand side for recording receipts of cash and right hand side for recording payments. ॲनालिटिकल कॅश बुक दोन बाजूंमध्ये विभागले जाते. डेबिटला रोख व्यवहाराच्या किंवा रोख प्राप्तीच्या नोंदी केल्या जातात आणि क्रेडिटला पेमेंटच्या नोंदी केल्या जातात. ॲनालिटिकल पीटी कॅश बुक हॅज मेनी सब कॉलम्स ऑन पेमेंट साईड फॉर रेकॉर्डिंग व्हेरियस एक्सपेन्सेस. ॲनालिटिकल पीटी कॅश बुकमध्ये पेमेंट साईडला अनेक पेमेंटच्या नोंदी केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, कॅरेज, कार्टेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. नेक्स्ट, परचेस बुक आणि परचेस रिटर्न बुक म्हणजे काय ते बघू. विद्यार्थी मित्रांनो,
परचेस बुक म्हणजे असे पुस्तक की त्या पुस्तकात फक्त उधाराची नोंद केली जाते. जे रोख खरेदीचे व्यवहार असतात अशा व्यवहारांची नोंद परचेस बुकमध्ये केली जात नाही. त्यानंतर परचेस रिटर्न बुक्स. इन दिस बुक परचेस रिटर्न ऑफ गुड्स आर रेकॉर्डेड. या पुस्तकात खरेदी केलेल्या मालापैकी परत पाठवलेल्या मालाची नोंद करण्यात येते. म्हणजेच ज्यावेळेस आपण एखादा माल खरेदी करत असतो त्यावेळेस खरेदी केलेल्या मालानंतर जो आपण माल परत करत असतो किंवा परत पाठवत असतो त्या मालाची नोंद फक्त आपण परचेस रिटर्न बुकमध्ये करत असतो. नेक्स्ट, सेल्स बुक. Goods sold on credit are only recorded in sales book. Cash sales are not recorded in sales book. सेल्स बुकमध्ये केवळ उधारी मालाच्या विक्रीचे व्यवहार लिहिले जातात. या बुक्समध्ये कुठलेही रोख विक्रीचे व्यवहार लिहिले जात नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण उधारीवर माल विक्री करत असतो अशा मालाचीच रेकॉर्ड फक्त आपण सेल्स बुकमध्ये करत असतो. त्यानंतर लास्ट पॉईंट, सेल्स रिटर्न बुक. When goods sold on credit are not according to specifications, sample or record damage in transport, buyer or debtors can return them to seller. जेव्हा उधारीवर विकण्यात आलेला माल हा आदेशित मालाच्या तपशिलानुसार किंवा वाहतुकीमध्ये खराब होतो तेव्हा खरेदीदार असा माल जो उधारीवर विक्रेत्याला परत करतात आणि परत आलेला माल जो उधारीवर विकण्यात येतो याचीच नोंद आपण सेल्स रिटर्न बुक्समध्ये करत असतो.